हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भूवरी, भासे जना भुवरी. दीक्षा देऊनी जो जगतिया, दीक्षा देऊनी जो जगतिया, बद्धास हो उद्धरी. बद्धास हो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा, व्यासा प्रती भासला, व्यासा प्रती भासला. तो हा गुरु श्री जनार्दन असा, तो हा गुरु श्री जनार्दन असा, पाटांगणी शोभला. पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. भिद्यन्ते हृदयग्रन्थिश्छिद्यन्ते सर्वसंशयाः, क्षीयन्ते चास्य कर्माणि दृष्ट एवात्मनीश्वरे. अतो वै कवयो नित्यं भक्तिं परमया मुदा, वासुदेवे भगवती कुर्वन्त्यात्मप्रसादनीम्. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि सूत शौनकादिकाला सांगतात. याप्रमाणे कालच्या चिंतनामध्ये आपण सूत महाराजांनी जे या ठिकाणी आपल्या मनोमलाचं किंवा मनातील जे मळ आहे, हे मळ नष्ट करण्याचं साधन कोणतं आणि मनोमल कसे नष्ट होतात या संबंधीचं विवरण केलेलं आपण पाहिलं. आणि त्यासाठी स्यान महत् सेवया विप्राहा, आपण विप्राहा असा शब्द या ठिकाणी वापरला शौनकादिकांसाठी, की आपण महत् सेवया, थोरा मोठ्यांची सेवा केली पाहिजे. अर्थात वडीलधाऱ्यांची सेवा करणे, थोरा मोठ्यांची सेवा करणे, संत सज्जनांची सेवा करणे आणि पुण्यतीर्थ निषेवणात पुण्यकारक असणाऱ्या तीर्थांचे सेवन करणे, पुण्यकारक अशा तीर्थांच्या ठिकाणी जाणे, ह्या दोन गोष्टी केल्या म्हणजे आपोआपच या वेळेला भगवंताची कथा आणि पुण्य तीर्थ, त्याचप्रमाणे सज्जनांची सेवा, यातून हळूहळू भक्ती दृढ होते. हे काल आपण पाहिलं. आणि त्यातून हृदयातील अंतःकरणातील जे अशुद्ध भाव आहेत ते शुद्धीकरण व्हायला मदत होते. शुद्धीकरण एकदम होत नसतं, हळूहळू शुद्धीकरण हळूहळू करावं लागतं आणि दोष हळूहळू कमी करावे लागतात. ज्याप्रमाणे आयुर्वेदामध्ये सुद्धा शुद्धीकरण सांगितलंय. जरी सोनं हा धातू चांगला आहे, शुद्ध आहे, परंतु सोन्याचा उपयोग जर आयुर्वेदात जेव्हा औषधात करायचा सांगितलाय, त्यावेळेला त्या सोन्याचं देखील शुद्धीकरण करावं लागतं. सोनं शुद्ध करावं लागतं. कशासाठी? कारण नुसतं सोनं आपण जर खाल्लं किंवा ते जर प्राशन केलं तर ते आपल्याला पचत नसतं, त्याचा आपल्याला उपयोग होत नसतो, त्यातून आरोग्य प्राप्त होत नसतं, उलट रोगच निर्माण होतील. म्हणून शुद्ध जरी धातू सोनं असला तरी सुद्धा तो शुद्ध करून घ्यावा लागतो आणि मग सुवर्णमाक्षिक सारखं औषध तयार होतं, सुवर्ण भस्म सारखं औषध तयार होतं. इथे शुद्धीकरण सांगितलंय. हे हळूहळू, मग त्याला अनेक प्रकारे चंद्रपुटी आहेत, सूर्यपुटी आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतीने ह्या पुटी देण्याच्या पद्धती आयुर्वेदाचार्य आपणाला सांगतील. प्रत्येक गोष्ट शुद्ध केली पाहिजे. आहे तशा स्वरूपात तुम्हाला ती स्वीकारता येत नसते, आहे तशा स्वरूपात त्याचा आपल्याला वापर करता येत नाही. आणि म्हणून प्रत्येक गोष्ट शुद्ध करणे, त्याचा वापर या ठिकाणी करता आला पाहिजे. म्हणून ते म्हणतात की मन जर शुद्ध करायचं असेल, शोधन, या ठिकाणी मध हा जो आहे, मध हा जो पदार्थ आहे तो शोधन करणार आहे. आणि म्हणून अनुपान मधासोबत सांगितलंय. अनेक औषधांचं अनुपान मधासोबत सांगितलंय, कारण मधातून मध त्या औषधाला तिथपर्यंत घेऊन जातं, शोधन करत करत की कुठे या ठिकाणी याचा उपयोग करायचा.
शरीरातल्या कोणत्या भागाला घेऊन जायचं हे मद ठरवतो. मद हा शोधक आहे. त्याप्रमाणे या ठिकाणी आपल्या अंतःकरणातील मनोमल नष्ट करण्याचं काम कथा करते. कथा ही जणू काही मधाप्रमाणे काम करते, शोधक म्हणून काम करते. आणि म्हणून शृण्वतां स्वकथां कृष्ण पुण्यश्रवण कीर्तना, या ठिकाणी त्यांनी ह्या 3 गोष्टी सांगितल्या. महतांची सेवा, महात्म्यांची सेवा, त्याचप्रमाणे पुण्यकारक अशा प्रकारच्या तीर्थाला जाणे आणि कथांचं श्रवण करणे, यातून अंतःकरण शुद्ध होतं. हा विषय काल आपण बघितला. आता या ठिकाणी ते म्हणतात नष्टप्रायेष्वभद्रेषु नित्यं भागवत सेवया. नित्य भागवताचं श्रवण करत राहिलं, नित्य एखादी गोष्ट करत राहिली म्हणजे आपल्याला त्याची सवय होते. भागवताचं श्रवण सुद्धा एकदा करून चालत नाही. आपल्याला जर आरोग्य संपन्नता पाहिजे असेल तर एकदा एखादी गोष्ट करून चालत नाही, नित्य पाहिजे. मग व्यायाम नित्य पाहिजे, चांगले पदार्थ नित्य खाल्ले पाहिजेत, दूध प्राशन नित्य केलं पाहिजे, त्याचप्रमाणे योग हा नित्य केला पाहिजे. किंवा जे आपण रामदेव बाबांनी सांगितलेले योग आहेत ज्यातून आपलं फुफ्फुस तयार होतं किंवा चांगल्या प्रकारचं आपल्याला श्वसन होतं, हे सगळं आपल्याला रोज केलं पाहिजे. एकदा करून चालत नाही, एकदा करून त्याचा उपयोग होत नसतो. सतत करत गेलं म्हणजे आपोआपच आपल्या अंतःकरणात जे विकार आहेत त्यातून आपल्याला मुक्ती प्राप्त होते. नित्यं भागवत सेवया भगवत उत्तम श्लोके भक्तीर भगवती भवती नैष्ठिकी. ही भक्ती नैष्ठिकी, नैष्ठिक म्हणजे ज्याला आपण एकनिष्ठ अशा प्रकारची भक्ती. भक्तीचे अनेक प्रकार आहेत, साधन भक्ती आणि साध्य भक्ती, ज्यालाच आपण परभक्ती आणि अपरभक्ती असं म्हणू. ही जी परभक्ती आहे, जी साध्य भक्ती आहे, भक्ती ही साधन आहे परंतु ती नंतर साध्य होते. साध्य कधी होते? जेव्हा आपल्याला भक्तीतून ज्ञान वैराग्याची प्राप्ती होते, तेव्हा आपोआपच ही भक्ती ही दृढ बनते, ती साध्य बनते. तदा रजस्तमो भावा. आणि या वेळेला रज आणि तम हे जे भाव आहेत हळूहळू ते नष्ट होत जातात आणि सात्विक वृत्तीपर्यंत आपलं परिवर्तन होत जातं. या ठिकाणी तदा रजस्तमो भावा हा काम लोभादयश्च ये. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हळूहळू कमी 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 होत जातात. आता या ठिकाणी उदाहरण मुद्दाम देईल की आपण दूध तापवायला घेतलं. दूध तापवायला घेतल्यानंतर दुधात तूप आहे का? याचं उत्तर आपल्याला आहे असंच द्यावं लागेल. आहे का हो दुधात तूप? आहे. मग दाखवा मला. नाही, आता कसं दाखवता येईल? मग दूध तापवा. चांगलं तापलं म्हणजे त्याच्यावर साय येईल. साय आली म्हणजे ती साय काढून घ्या. बाकीचा जो हेय भाग आहे, जो केवळ पाण्याचा भाग आहे, तो बाजूला पडेल. आणि साय म्हणजे त्यातलं सत्वांश. थोडक्यात हा सत्वांश बाजूला काढला. तो सत्वांश काढला म्हणजे आपण तो विरजणामध्ये टाकतो. मग त्याचं दही, ते घुसळलं म्हणजे ताक, त्यातून लोणी, आणि ते पुन्हा तापवलं. कडकड जेव्हा वाजेल तेव्हा ते तूप तयार झालं. कच्च्या कढाचं नाही, पक्क्या कढाचं तूप. कधी झालं हो? जेव्हा हळूहळू प्रक्रिया करत गेलं म्हणजे होत जातं. म्हणजे दुधात तूप आहेच आहे, पण ते तत्काळ तुम्हाला दिसणार नाही. त्यासाठी प्रक्रिया करावी लागतील. हळूहळू त्यातला हेय भाग काढून टाकावा लागेल आणि सत्व भाग तेवढा ठेवावा लागेल. म्हणून काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे हेय भाग आहेत. ते आहेतच त्याच्यात, परंतु मनामध्ये असलेले हे जे टाकाऊ भाग आहेत ते हळूहळू जो फोलकट भाग आहे तो बाजूला पडेल. फोल बाजूला पडतं आणि धान्य तेवढं आपण पदरात घ्यायचं असतं. तेव्हा जरी आपण पीठ करून आणलं, दळून आणलं, तरी ह्या पीठामध्ये सुद्धा चाळण असतं. ते चाळावं लागतं. का बरं? अहो चाळण, पीठ आणि चाळण एकच असतं, पण चाळणीने आपण ते चाळतो आणि मग ते चाळण बाजूला करतो आणि पीठ तेवढं आपण घेतो. त्याप्रमाणे या ठिकाणी काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे कोणते? रज आणि तमाचे भाव आहेत.
तुम्ही म्हणाल हे कशासाठी त्याच्यात आहेत? अहो ते आहेतच. ज्याप्रमाणे एखादं धान्य आपण निर्माण करतो, पेरल्यानंतर उगवतं आणि धान्य आपल्या हाती येतं, मग त्यावेळेला या धान्यामध्ये कणही असतात आणि फोलकटही असतं. फोलकट भागही असतो आणि कणही असतात. मग आपल्याला तो फोलकट भाग काढावा लागतो. त्याला वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रक्रिया आपण करतो. थ्रेशर, आजकाल वेगवेगळ्या प्रकारच्या यांत्रिक कृती आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. त्यातून हा फोलकट भाग बाजूला पडतो. आपण उपणतो धान्य. जुन्या काळामध्ये धान्य उपणत असत. धान्य उपणायचं म्हणजे मदन झाल्यानंतर जेव्हा ज्वारी तयार होते आणि मग ती उपणली जाते, वाऱ्याने काय होतं, त्यातलं फलकट बाजूला पडतं, फोलकटपणा बाजूला पडतो आणि फक्त धान्य तेवढं एका बाजूला त्याची रास पडते. याप्रमाणे हे फोलकट आहे म्हणून तर धान्याचं संरक्षण झालं. पण ज्या वेळेला आपल्याला त्याची गरज नसते तेव्हा ते काढून टाकावं लागतं. त्याप्रमाणे हे दोन्ही गोष्टी आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर यांनीच मन बनलेलं आहे. परंतु या मनातले हे जे भाग आहेत ते आपण रज आणि तम या भावातून निर्माण झालेले असल्यामुळे, रज आणि तम, रजातून काम प्रवृत्ती निर्माण झाली, लोभ प्रवृत्ती निर्माण झाली, हा रजाचा विकार आहे. त्याचप्रमाणे क्रोध, अहंकार हे सगळे निर्माण झाले, तमाचा विकार आहे, तो त्यातून निर्माण झालेलाच आहे. पण हळूहळू जसं आपण भागवत कथा ऐकत जातो, जसं कृष्ण कथा ऐकत जातो, तदा रजस्तमो भावा हा काम लोभादयश्च ये. काम आणि लोभ असे शब्द त्याने वापरले. त्यातून समजून घ्यायचं, काम म्हणजे हा रजाचा स्वभाव आहे, लोभ हा रजाचा स्वभाव आहे. त्याचप्रमाणे तमाचा स्वभाव राग, द्वेष, मत्सर हा आहे. तो हळूहळू चेत एतै नराविद्धम स्थितम सत्वे प्रसीदती, आणि हळूहळू हे सगळे नष्ट होत जातात आणि सत्वे प्रसीदती, सत्वगुण तेवढा शिल्लक राहतो. ताक आपण बाजूला टाकतो आणि फक्त लोणी तेवढं काढून घेतो, हा सत्वंग झाला. पुन्हा त्याला लोण्याला देखील तापवतो, त्याची पुन्हा बेरी बाजूला काढतो आणि शुद्ध तूप तेवढं आपल्या जवळ राहतं. मग शुद्ध तूप त्यातही पुन्हा बेरी निघतेच. बेरी म्हणजे पुन्हा टाकाऊ भाग आहेच आहे. म्हणजे लोण्यातून पुन्हा टाकाऊ भाग निघतो. असा टाकाऊ भाग निघत मनाचा देखील असा टाकाऊ भाग काढत शेवटपर्यंत आपल्याला या प्रक्रिया कराव्या लागतात. आणि एवं प्रसन्न मनसो भगवत भक्तियोगता, यालाच भक्तियोग शब्द वापरला त्यांनी. भक्तियोग म्हणजे काय? तर भक्तियोग म्हणजे हळूहळू आपल्याला सवय होत जाणे. आधी संतांची संगती महत्वाची, मग तीर्थांची सेवा महत्वाची, तीर्थामध्ये स्नान महत्वाचं आहे, दैनंदिन भागवत श्रवण महत्वाचं आहे. हे करत एका पायरीने, एका टप्प्याने आपण आत्मविकास करत जातो. ही आत्मविकासाचे टप्पे आहेत, आत्मविकासाची पायरी आहे. अहो, लहान मुलगा पहा, एकदम काही बोलायला लागतो का? नाही, तो आधी ऐकत राहतो. पहिले 6 महिने, वर्षभर तो ऐकत जातो आणि जसं त्याच्या कानावर शब्द पडत जातात तसा तो विचार करतो आणि मग एक शब्द बोलायला सुरुवात करतो. 10व्या-11व्या महिन्यामध्ये त्याला काही शब्द बोलायला येतात. मग पुढे हळूहळू तो एक शब्द, 2 शब्द, अर्ध वाक्य तो बोलायला लागतो आणि आपण म्हणतो तो बोलू लागला. तर बोलू लागला म्हणजे थोडाफार बोलू लागला, पण परिपूर्ण भाषा येण्यासाठी त्याला जीवनातले किती वर्ष घालवावे लागतात? एखादं भाषण करायला किंवा एखादं व्याख्यान देण्यासाठी त्याला जीवनातले 25 वर्ष घालवावे लागतात. त्याच्याशिवाय त्याची भाषा सिद्ध होत नाही. भाषा ही जशी आत्मसात हळूहळू होत असते, एकदम होत नाही. त्याप्रमाणे सत्वगुण सुद्धा हळूहळू आपण आत्मसात करत जातो, आपल्यातील दोष बाजूला काढत जातो. भाषा बोलताना सुद्धा माणूस अडखळतो, शब्द चुकतात. हे काय? हे काम लोभादयश्च ये. हे ते प्रकार विकाराचेच प्रकार आहेत. उच्चार नीट जमत नाही, साधा शब्दाचा उच्चार येत नाही, श आणि श मधला फरक कळत नाही. लहान मुलं नीट उच्चार करू शकत नाहीत. हळूहळू त्यांच्या तोंडी हे उच्चार बसतात. काय, कशासाठी?
हे कधी बसतात? जेव्हा ते प्रयत्न करतात तेव्हा. जेव्हा हळूहळू उच्चाराची सवय होत जाते तेव्हा शब्द पक्के होतात. त्याप्रमाणे ते म्हणतात की याप्रमाणे एवं प्रसन्न मनसो, अशा पद्धतीने हा भक्ती योग आहे, ज्ञान योग आहे. हा योग म्हणजे जुळणे. भक्ती ही एकेरी नाहीये. भक्ती ही आज केल्याबरोबर निर्माण झाली असा प्रकार नाहीये. भक्तीला सुद्धा पायऱ्या आहेत आणि म्हणून नवविधा भक्ती सांगितली आहे. नवविधा म्हणजे 9 प्रकार नाही आहेत भक्तीचे. हा विकासाचे टप्पे आहेत. श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. हे काय आहेत? हे भक्तीचे प्रकार नाहीत. लोक म्हणतात भक्तीचे प्रकार आहेत. भक्तीचे प्रकार नाहीत. या भक्तीच्या विकासावस्था आहेत असं मी म्हणेन. योग्य शब्द वापरायचा तर विकासाच्या अवस्था आहेत. आधी ऐकण्याची सवय झाली पाहिजे. आधी भगवत कथेमध्ये मन रंगलं पाहिजे. रुची आवड निर्माण झाली पाहिजे. भगवंताच्या कथेची, भगवंताच्या गाथेची आवड निर्माण होणे, कथा रुची निर्माण होणे ही पहिली गोष्ट आहे. हा पहिला एक आहे. लहान मुलगा एक गिरवतो त्यावेळेला तो पाठीवर एक असतो. आपण त्याच्या हाताला धरतो, एक, त्याला गिरवतो. म्हण एक, तो गिरवतो. ही पहिली पायरी आहे. तेव्हा श्रवणम ही पहिली पायरी आहे. मग कीर्तनम, मग बोलणे. मग त्याला आपण म्हणतो म्हण एक, नुसतं लिहू नको, म्हण. तो म्हणतो एक, हे झालं कीर्तन म्हणजे प्रगटीकरण. म्हणून श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद सेवनम. मग काय शिकवलं तुला मी काल? आठवलं का? तो जर लक्षात नसेल तर नाही, त्याला आठवण करून द्यावी लागते. नाही, एक शिकवला, हो हो, स्मरणम. आणि याप्रमाणे करत 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 अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. एकरूप होणे. आत्मनिवेदन म्हणजे एकरूपता, समरूपता. ही भक्तीचे प्रकार नसून भक्तीच्या अवस्था आहेत. ह्या विकासाच्या अवस्था आहेत. हळूहळू हळूहळू भक्ती श्रवणापासून त्या आत्मनिवेदनापर्यंत विकसित होत जाते, पूर्ण विकसित होते. मग ही भक्ती योग आहे. एवं प्रसन्न मनसो भगवत भक्ती योगता. हा भगवंताचा भक्ती योग आहे. याने माणसाचं मन प्रसन्न होतं. सगळ्यात साधन भक्ती ही साध्य भक्तीमध्ये परिवर्तित होते. मनाची प्रसन्नता ही सर्वश्रेष्ठ आहे. या ठिकाणी आयुर्वेदामध्ये आरोग्याचं लक्षण सांगत असताना त्यांनी 3 गोष्टी सांगितल्यात. एक तर शरीर, मन आणि आत्मा. हा प्रसन्न असणे म्हणजे आरोग्य. ते म्हणतात शरीर, मन आणि आत्मा ह्या 3 गोष्टी प्रसन्न पाहिजेत. स्वस्थ इत्यभिधीयते. स्वस्थ वृत्ताचं लक्षण सांगितलंय त्यांनी. स्वस्थ कशाला म्हणावं? प्रसन्न मनसो. देह म्हणजे शरीर, मन आणि आत्मा. हा प्रसन्न असणे म्हणजे स्वस्थता. आरोग्याचं लक्षण आहे, स्वस्थतेचं लक्षण आहे. 3 गोष्टी सांगितल्यात त्यांनी. माणसाचं शरीरही प्रसन्न पाहिजे म्हणजे त्याला व्याधी नसल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे त्याचं मनही प्रसन्न पाहिजे आणि आत्माही प्रसन्न पाहिजे. त्यालाच स्वस्थ असं म्हणतात. आणि ही स्वस्थता म्हणजे प्रसन्नता. प्रसन्नता, प्रसादोस्तु प्रसन्नता. प्रसाद हा लाभ प्रसन्नतेशिवाय प्राप्त होत नाही. भगवत तत्वविज्ञान मुक्त संगस्य जायते. आणि मग अशा पद्धतीचा भगवंत प्रसन्न झाल्याबरोबर, मन प्रसन्न झाल्याबरोबर, माणूस भगवंताचं ज्ञान प्राप्त झाल्याबरोबर मुक्त संगस्य जायते. मुक्त संगी होतो. फार मार्मिक शब्द वापरलाय त्यांनी. मुक्त संगस्य जायते. मुक्त संग म्हणजे काय? आता त्याच्या मनात कोणताही संग राहत नाही. तो सगळ्या प्रकारच्या संगापासून मुक्त होतो. निसंग अवस्था होते. संग तो सोडून देतो. मुक्त संग स्थिती त्याची प्राप्त होते. आता तो परत फिरत नाही. आता तो परत बद्धावस्थेत येत नाही. त्याची अवस्था बदललेली आहे. अवस्थांतर झालंय. आता परत मागं तो फिरत नाही, मागं वळत नाही. माऊलींनी 12व्या अध्यायात म्हटलंय भक्तियोगाचं लक्षण सांगताना, भक्तीचं महात्म्य सांगताना, की ते म्हणतात व्याधापासोनी सुटला विहंगू जैसा. ज्याप्रमाणे उदाहरण माऊलींनी खूप सुंदर दिले. व्याधापासोनी सुटला विहंगू जैसा. एखादा पक्षी
हा आपलं दाणे वगैरे टिपत असतो आणि या वेळेला एखादा व्याध बरोबर नेम धरून बाण मारतो. पण व्याधाच्या दुर्दैवाने आणि पक्षाच्या सुदैवाने तो नेम चुकतो. नेम चुकल्याबरोबर आता व्याधाने पकडलाय, आता व्याध पकडणारच, पण तेवढ्यात सुटला किंवा त्याने पकडला, एखाद्या जाळ्यामध्ये अडकला पण धडपड करून सुटला. व्याधाने पकडला, जाळ्यामध्ये तो अडकलाय, पण धडपड करून चोंचीने ते जाळं तोडून तो जर सुटला तर तो पुन्हा परत जसा येत नाही. व्याधापासून सुटला विहंग जैसा. व्याधाच्या हातून सुटलेला पतंग हा जो विहंग आहे, व्याधाच्या हातून सुटलेला जो पक्षी आहे, तो ज्याप्रमाणे पुन्हा परत त्या ठिकाणी येत नाही, तो त्या झाडावरही येत नाही. का? मनामध्ये भय निर्माण झालेलं असतं मृत्यूचं, आणि तो त्या पदार्थाकडे, तिथल्या दाण्याकडेही पाहत नाही. तो त्याच्या लक्षात येते हे दाणे आपल्याला फसवणारे, या दाण्यानेच आपला जीव घेण्याचा प्रयत्न केला, आणि म्हणून तो जसा परत येत नाही. आणखी एक उदाहरण असं दिलेलं आहे की ज्याप्रमाणे एखादा कारागृहामध्ये एखादा गुन्हेगार शिक्षा भोगतोय, 10 वर्षाची शिक्षा झालेली आहे त्याला, तो कारागृहात आहे, 10 वर्षाची शिक्षा भोगतोय, झाले, पण अतिशय चांगलं वागणूक केली. त्या 10 वर्षाच्या काळामध्ये तो शिकला सुद्धा. मुक्त विद्यापीठाचे वेगवेगळे आता अभ्यासक्रम आहेत, त्यांनी इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. आणि मग कारागृहातला जो अधिकारी आहे तो म्हणाला की बस, याची वागणूक मोठी चांगली आहे, जरी तो गुन्हेगार असला तरी वागणूक चांगली आहे, सगळ्यांशी चांगलं वागतो, याची शिक्षा कमी करा. 1 वर्ष शिक्षा कमी होते, 9 वर्षामध्ये त्याची सुटका होते. आणि बस त्याला सांगितलं जातं, कारागृहातला जो कारागृहाचा अधिकारी आहे तो जेलचा प्रमुख आहे, जेलर, तो येतो आणि सांगतो तुमची उद्या सुटका होणार आहे. त्याला आनंद होतो, अरे वा, 1 वर्ष कमी, हो, आता वर्षभर तुम्हाला थांबायची गरज नाही, 9 वर्षातच तुमची सुटका, बस. आणि तो मोठ्या आनंदात तिथून बाहेर पडतो, त्या कारागृहाच्या दरवाजातून तो बाहेर पडतो. आणि चुकून माकून त्याची एक दस्ती म्हणा, एक फडकं म्हणा, एखादा शर्ट म्हणा, तो त्या कारागृहातल्या एका खोलीच्या कोपऱ्यात राहिलेला असतो. घरी आल्यावर त्याला कळतं, अरे आपलं शर्ट राहिला, मग पुन्हा आणायला जातो काय तिथं, माझं शर्ट राहिला कारागृहात, नको, बस तो शर्ट गेला तर गेला, ती पॅन्ट गेली तर गेली, ती दस्ती गेली तर गेली, ती वस्तू गेली तर गेली, आता परत कारागृहात जायचं नाही, कारण अनुभव घेतलाय. त्याप्रमाणे मुक्त संगस्य जायते, जो बद्धतेतून मुक्त झाला तो पुन्हा बद्ध अवस्थेत येत नाही, तो मुक्त झाला तो मुक्तच झाला. म्हणून त्याप्रमाणे व्याधापासूनही सुटला विहंग जैसा, किंवा कारागृहातून सुटलेला एखादा माणूस गुन्हेगार ज्याप्रमाणे पुन्हा त्या कारागृहाचं तोंड पाहत नाही, त्याप्रमाणे ते म्हणतात की मुक्त संग जो आहे तो मुक्त संगस्य जायते. या ठिकाणी भिद्यन्ते हृदयग्रंथी छिद्यन्ते सर्व संशया, हा सगळ्या प्रकारच्या हृदयग्रंथी त्याच्या नष्ट होतात, सगळे संशय नष्ट होतात, संशय छेदले जातात. कशाने? ज्ञानरूपी शस्त्राने सगळ्या संशयाचा छेद होतो. आणि क्षीयन्ते चास्य कर्माणि दृष्ट एवात्मनीश्वरे, इथे फार योग्य शब्द वापरलाय, क्षीयन्ते चास्य कर्माणि. हा वेदांतातला किंवा एकूणच तत्वज्ञानातला फार महत्वाचा मुद्दा आहे. कर्म, मग त्याच्या कर्माचं काय होतं? एखादा मुक्त संगी आहे, एखादा मुक्त झालेला आहे, मग त्याच्या कर्माबद्दलचं काय? त्यांनी पूर्व जन्मात अनेक कर्म केलेले आहेत, या कर्माचं फळ तो भोगणार आहे का नाही? मग चांगले कर्म आहेत, वाईट कर्म आहेत, या कर्माचं फळ तो भोगणार आहे का नाही? त्यांनी याचं उत्तर देऊन ठेवलंय, क्षीयन्ते, त्याचे कर्म क्षीण होतात. या ठिकाणी पहा, नष्ट होतात असं म्हटलं नाही, क्षीयन्ते. मग क्षीयन्ते म्हणजे क्षीण होतात. क्षीण होतात म्हणजे अशक्त होतात. उदाहरणार्थ आपण समजा आजारी पडलो, आजारी पडल्यानंतर काय झालं, म्हणजे ताप आला, अमुक झालं तमुक झालं,
मग या वेळेला आपल्या मध्ये असलेले जे रोग आहेत ते उद्भवून आले, रोगाचा उद्भव झाला. आपण करोनाची लस घेतो. करोनाची लस म्हणजे प्रत्यक्ष करोनाचे जंतूच आहेत ना, हो, करोनाचे विषाणूच आहेत ना, ते आपण अंगात घेतो, मोठ्या आनंदाने घेतो. एक घेतो, दोन घेतो. का? त्याचं कारण करोनाचे विषाणू आपण अंगात घेतले, हो, पण क्षीयंते, क्षीण झालेले आहेत ते काय करणार आहेत तुम्हाला? ते क्षीण झालेत, अशक्त आहेत. तुमच्यामधली शक्तीच त्याच्यावरती प्रभाव गाजवणारी आहे. म्हणून क्षीण झालेले जंतू जरी करोनाचे असले तरी काही करू शकत नाहीत. फार तर थोड्या वेळ एखाद दिवशी ताप आणतील, पुन्हा काही करणार नाही. का? क्षीयंते, क्षीण झालेत. क्षीण झालेले जंतू, क्षीण झालेले विषाणू, क्षीण झालेला शत्रू काही करू शकत नाही. क्षीयंते चास्य कर्माणि, त्याचे सगळे कर्म क्षीण झालेले असतात. एक उदाहरण दिलेलं आहे एकाने, की एखादा राजा आहे, सम्राट आहे, त्या सम्राटावर दुसऱ्याने आक्रमण केलं आणि आक्रमण केल्याबरोबर घनघोर युद्ध झालं. त्या युद्धामध्ये त्या सम्राटाचा पराभव झाला. हा सम्राट पराभूत झाला आणि त्या प्रतिस्पर्ध्याने त्याला पकडलं. त्यांचे सगळे सैनिक आले, सैनिकांनी कडं केलं, त्याला पकडलं आणि पकडल्यानंतर त्याला बांधून टाकलं. आता एवढा मोठा सम्राट पण आज बंदिस्त झाला. मग या वेळेला तो प्रतिस्पर्धी त्याला म्हणतो, दुसरा सम्राट राजा म्हणतो, का रे, तुझी काय इच्छा आहे? तो म्हणतो, सांगा तुम्ही. हे बा म्हणे, तू सुद्धा राजाच आहेस, तू सुद्धा माझ्यासारखा राजाच आहेस, तुझ्या इकडं सगळं सैन्य आहे, सगळ्या प्रकारची योग्यता आहे आणि तू युद्धही मोठं चांगलं केलंस. मला असं वाटतं की तुला ठार मारावं अशी माझ्या मनात इच्छा आहे, पण एवढं सगळं राज्य आता मी तुझं या ठिकाणी घेणार आहे. तुला 5 गावं दिले तर चालतील का? 5 गावं तुला देतो, तुला मी जीवदान देतो आणि 5 गावं तुझ्या नावावर करतो, तू त्याचं तेवढं राज्य कर, चालेल का? तो विचार करतो, आपला जीव तर वाचला आणि 5 गावही मिळाले. पुन्हा बघू, बचेंगे तो और भी लढेंगे, बघू आपण वाचलो तर पुन्हा बघू प्रयत्न करून. तो म्हणतो, ठीक आहे, काही हरकत नाही महाराज. आता यावेळेला वर्णन असं त्यांनी केलेलं आहे की ग्रामे नैके तुष्यती, एखादा युद्धामध्ये जिंकलेला राजा ज्याप्रमाणे एका गावात 5 गावात जसा खुश होतो, ग्रामे नैकेन तुष्यती. का? तर आता जीव तर वाचला आणि गावही मिळाले. मग या ठिकाणी मान्य करायला काय हरकत आहे? तो जसा आपलं सम्राटपद सोडतो आणि 5 गावात खुश होतो, त्याप्रमाणे या ठिकाणी क्षीयंते, क्षीण होतो. आता हा राजा क्षीण झाला, शक्तिराज झाला. मग तो शक्तिराज झालेला राजा जसा काहीच करू शकत नाही, त्याप्रमाणे शक्तिराज झालेला रोगजंतू जसा काहीच करू शकत नाही. अहो, दात काढलेला साप काय करणार आहे? साप आहे, अंगावर खेळवलाय. काय हो, अंगावर साप खेळवतात? हो, पण त्याचे दात काढले. दात काढलेला साप जसा काहीच करू शकत नाही, दात काढलेला सिंह जसा काहीच करू शकत नाही. नख आणि दात काढून सिंहाला खेळवलं तर काय करणार आहे सिंह? आहे सिंह नावाचा, पण दातही काढलेत आणि नखही काढलेत. आहे वाघ, पण दातही काढलेत आणि नखही काढलेत. तो जसा काहीच करू शकत नाही, क्षीण झाला. सांगायचं मला तात्पर्य असं आहे, क्षीयंते चास्य कर्माणि, त्याचे कर्म राहतात, पण ते कसे राहतात? क्षीयंते, क्षीण स्वरूपात राहतात. त्याचे कर्म त्याला बाधक ठरत नाहीत. हा मुद्दा आहे. आपले कर्म आपल्याला बाधक ठरतात, कारण आपले कर्म ताकदवान, शक्तिवान असतात. आणि जे ज्ञानी आहेत, जे भगवत भक्त आहेत, जे योगी आहेत, जे भक्ती योगी आहेत, त्यांचे कर्म मात्र क्षीण झालेले असतात. कशाने? ज्ञानाने. आणि म्हणून ज्ञानरूपी शस्त्राने त्यांनी यांचं छेदन केलेलं असतं, म्हणून ते क्षीण झालेले असतात, शक्तिराज झालेला असतो. जसा शक्ती कमी झालेला रोगजंतू काहीच करणार नाही,
दात काढलेला सर्प जरी सर्प नावाने असला तरी काहीच करणार नाही. दिसायला सर्प आहे पण असायला तो काहीच करू शकणार नाही. वाघ आणि सिंह किती जरी मोठा असला, हत्ती किती मोठा असला, दात काढल्यानंतर काय करणार आहे? आणि त्याला साखळदंडाने बांधल्यावर तो काय करणार आहे? त्याप्रमाणे बांधलेला हत्ती जसा काहीच करू शकत नाही, त्याप्रमाणे हे बांधून सोडलेलं आहे. या ठिकाणी बांधून सोडलेला हा मुद्दा आहे. त्यांना क्षीयंते, क्षीण करून सोडलेलं, झालेला शत्रू काहीच करू शकत नाही. त्याप्रमाणे ते म्हणतात बद्धमुक्तो, जर बद्ध असलेला हळू सोडून दिला, या ठिकाणी त्याची बद्धता या ठिकाणी आणि मुक्तता, आधी बांधलाय आणि मग सोडलाय. म्हणून आधी विषयाला बांधा आणि मग सोडा, ते काही करणार नाही. आधी विषयाला नियंत्रित करा आणि मग मुक्त सोडा, ते काही करणार नाहीत. कारण ते क्षीण शक्ती, क्षीण पुण्य, क्षीण कर्म हे काहीच करू शकत नसतं. त्याप्रमाणे ते म्हणतात क्षीयंते चास्य कर्माणी दृष्ट एवात्मनीश्वरे अतो वै कवयो नित्यं भक्तिं परमया मुदा वासुदेवे भगवती कुर्यात् आत्मप्रसादनीम. ही भगवंताची भक्ती आपल्याला प्रसादनीम, प्रसाद देणारी आहे, ती आनंद देणारी आहे. प्रसाद म्हणजे आपल्या मनातला आनंद प्रगट करणारी ही भक्ती, भगवंताची भक्ती. वासुदेवे भगवती, भगवंताची भक्ती ही परमया मुदा, अत्यंत आनंददायक आहे. मुद म्हणजे मुदा म्हणजे आनंद, हा मोद म्हणजे आनंद, मोद आणि प्रमोद देणारी ही भक्ती आहे जी अतो वै कवयो नित्यम. कवी, ज्ञानी, प्रतिभावंत या भक्तीचंच कौतुक सतत करत असतात आणि तेच या भक्तीच्या द्वारे मुक्त झालेले आहेत. ज्याप्रमाणे सत्वम रजस्तम इति प्रकृती गुण असतैर युक्त परपुरुष एक ह्यास धत्ते. या ठिकाणी त्यांनी प्रकृतीचे गुण सांगितले, जे मगाशी वर्णन केलंय की रज आणि तम, सत्व, रज आणि तम हे जे काय आहेत हे प्रकृतीचे गुण आहेत असे त्यांनी म्हटलंय. आणि हे प्रकृतीचे गुण आपल्याला सत्वम रजस्तम इति प्रकृतीर गुण असतैर युक्त परमपुरुष एक ह्यास्य धत्ते. या ठिकाणी विश्व हे सत्व, रज, तम यांनी युक्त आहे. सत्व, रज आणि तम या 3 गुणांनी युक्त असे हे विश्व आहे. या विश्वामध्ये सत्व ही सात्विकता, विष्णू आहे. रज हा ब्रह्मदेव आहे, तो रजोगुणाने युक्त आहे. आणि संहारक हा महादेव आहे. याप्रमाणे या 3 गुणांनी तो युक्त आहे. सत्वगुण हा प्रसादक आहे, प्रसन्न करणार आहे, आनंददायक आहे. हे प्रकृतीचे 3 गुण म्हणजे मायेचेच गुण आहेत. त्या गुणयुक्त असलेली माया, चैतन्य आणि माया यांचं एकत्रीकरण जेव्हा होतं, मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे धान्य जे आहे ते फोलकट आणि धान्य हे एकरूप आहे. पण आपण जेव्हा ते स्वीकारतो तेव्हा फोल बाजूला करतो, पाखडतो तेव्हा ते चाळण बाजूला, चाळतो तेव्हा चाळण बाजूला पडतं, पाखडतो तेव्हा ते फोलकट बाजूला पडतं. पण ते मूळ एकरूप आहे. नंतर आपण ते बाजूला करतो. तशी माया आणि ईश्वर हे एकरूप आहे. पण नंतर मायेचे जे गुण आहेत ते कोणते? सत्व, रज, तम हे मायेचे गुण आहेत. पुरुष तिला धारण करतो असं वर्णन केले. सत्वम रजस्तम इति प्रकृतेर गुणास्तैर युक्त पर पुरुष एव ह्यास्य धत्ते. माया किंवा प्रकृती, प्रकृती म्हणजे हे निसर्ग, प्रकृती म्हणजे माया. हे जे प्रकृतीचे गुण आहेत सत्व, रज आणि तम, हे यांनी युक्त असलेला पुरुष, यांनी युक्त असलेलं चैतन्य तत्व, चैतन्य तत्व यांनी युक्त आहे. ते प्रगट होतं ते मायेच्या रूपाने, ते व्यक्त होतं ते मायेच्या रूपाने. अव्यक्त रूपात चैतन्य आहे, पण ते प्रगट कधी होतं? मायेच्या रूपाने प्रगट होतं. माया म्हणजे काय? माया म्हणजे जिथे जिथे हे गुण आहेत तिथे तिथे मायेचं स्वरूप आहे असं आपण म्हणू. ती त्रिविध होते. ही एकच भगवान हा त्रिविध रूपात प्रगट होतो. पुरुष तिला धारण करतो. तोच ब्रह्मदेव होतो, तोच संहारक महादेव आहे आणि तोच परिपालक विष्णू आहे. याप्रमाणे त्रिविध तो होतो. आणि स्थित्यादये
हरी विरंची हरेति संज्ञा श्रेयांसी तत्र खलु सत्व तयोर नृणाम स्युः. त्याप्रमाणे स्थिती, उत्पत्ती, स्थिती आणि लय या तीन विश्वाच्या निर्मिती, पालन आणि संहार हे जे तीन स्तर विश्वाचे होतात, त्या ठिकाणी तीन पद्धतीने विश्व निर्माण होतं, विश्व थांबतं आणि विश्व नष्ट होतं. हे गतिमानता सतत चाललेली आहे. ही गतिमानता हा विश्वाचा धर्म आहे. निर्माण होणे, थांबणे आणि नष्ट होणे. कुठलीही गोष्ट निर्माण होते, काही काळ राहते आणि नंतर नष्ट होते. यासाठी हरी विरंची हरेति संज्ञा, ज्याला तीन ईश्वराचे, तीन देवाचे नावं आपण दिलेत. जो निर्माण करतो त्याला ब्रह्मदेव म्हटलंय, जो परिपालन करतो त्याला विष्णू म्हटलंय आणि जो संहार करतो त्याला या महादेव म्हटलंय. याप्रमाणे हरी, हर आणि प्रत्यक्ष महादेव. हर म्हणजे महादेव, हरी म्हणजे विष्णू आणि विरंची म्हणजे ब्रह्मदेव. याप्रमाणे खरं म्हणजे या ठिकाणी थोडा व्याकरणाचा विचार केला, खाली या ठिकाणी लिहिलेलं आहे की इथं प्रत्यक्षात हरी विरंची संज्ञा असा जो शब्द इथे वापरलाय, त्या ठिकाणी हरेती स्थित्यादये हरी विरंची हरेती संज्ञा. तर हरेती असा शब्द या ठिकाणी आर्ष प्रयोग आहे असं म्हटलेलं आहे. हरेती असं रूप या ठिकाणी येणं चुकीचं आहे. चुकीचं म्हणजे आर्ष प्रयोग आहे, जुन्या काळातला प्रयोग आहे. जो पाणिनीच्या दृष्टीने विचार केला तर तिथे हरेती हा शब्द आर्ष आहे असं म्हटलंय. उलट हरमिती असं म्हटलं पाहिजे, असं म्हणायला पाहिजे होतं. कारण हरम असं नियमाप्रमाणे व्हायला पाहिजे होतं. पण हरम असं जर झालं असतं तर हरमिती, हरम इति असं यायला पाहिजे होतं. पण इति हरेती असं म्हटलंय. असं का म्हटलंय याचं उत्तर असं आहे की भागवतामध्ये अनेक प्रयोग असे जे आर्ष आहेत. आर्ष म्हणजे प्राचीन काळातले वैदिक शब्द प्रयोगाप्रमाणे आहेत. म्हणजे पाणिनीच्या संस्कृत प्रमाणे काही प्रयोग या ठिकाणी नाहीत, त्याला आपण आर्ष म्हणतो. आणि म्हणून या ठिकाणी आर्ष प्रयोग हा शब्द वापरलाय. हरेती हा आर्ष प्रयोग आहे. हरमिती असं असायला पाहिजे होतं व्याकरणाच्या पाणिनीच्या नियमाप्रमाणे, पण इथे तसं नाही. आणि म्हणून अनेक प्रयोग असेल. दशमस्कंधातही असा एक शब्द वापरलाय की या ठिकाणी त्यांनी गोपी हे या भगवंताशी एकरूप झाल्या. या गोपीचं वर्णन करताना सुद्धा असाच एक प्रयोग, आर्ष प्रयोग त्या ठिकाणी वापरलाय. या भगवंताच्या हरी आणि हर विरंची हे तिन्ही एकच आहे. श्रेयांसी तत्र खलु सत्व तयोर नृणाम स्युः. प्रसादम लेभिरे गोपी या ठिकाणी हा प्रयोग आलेला आहे. तर लेभिरे असा हा प्रयोग आर्ष आहे. लेभिरे असं प्रसादम लेभिरे गोपी हा लेभिरे जो प्रयोग वापरला तो आर्ष प्रयोग आहे. म्हणून या ठिकाणी भागवतातले असे अनेक शब्द आहेत. आपण जाताना बघू की काही ठिकाणी पाणिनीच्या प्रमाणे हे संस्कृत वचन वापरलेलं नाहीये. ती चूक म्हणता येणार नाही, त्याला आर्ष म्हणतात. आर्ष म्हणजे ऋषीप्रणीत, वेदप्रणीत असो. याप्रमाणे स्थित्यादये हरिविरंची हरेति संज्ञा श्रेयांसी तत्र खलु सत्व तयोर नृणाम स्युः. या ठिकाणी उदाहरण असं दिलंय की पार्थिवा दारुणो धूमस तस्मा दग्निस्त्रयीमया. ज्याप्रमाणे आपण लाकूड पेटवतो, लाकूड पेटवल्याबरोबर त्यातून धूर निघतो. लाकूड पेटवल्यानंतर धूर निघाला, धुरानंतर मग अग्नी प्रगट झाला. अग्नी हे त्यातलं सत्व रूप आहे. त्यांनी उदाहरण दिलंय हे. अग्नी हे सत्व रूप आहे, पण धूर हा देखील अग्नीच आहे, पण त्याचं ते तमोमय रूप आहे. त्याचं ते स्वाभाविक रूप आहे, तमोमय रूप आहे. तम म्हणजे वास्तविक तो अग्नीच आहे. कारण आपण म्हणतो ना यत्र धूमस तत्र अग्निरिती. जिथे धूर आहे तिथे अग्नी असला पाहिजे असं तर्क आपण करतो. ज्या अर्थी त्या पर्वतावरून धूर निघाला, ज्या अर्थी पर्वतावरून धूर निघाला त्या अर्थी तिथे अग्नी असला पाहिजे, पर्वतावर अग्नी असला पाहिजे, हा तर्क आहे. आणि तो बरोबर निघतो. कारण जिथे धूर आहे तिथे अग्नी आहे. यत्र धूमस तत्र अग्निरिती. याप्रमाणे
धूर सुद्धा अग्नीच आहे, पण तो अग्नीचं तमस स्वरूप आहे. पण अग्नीची ज्योत हे अग्नीचं सत्व स्वरूप आहे. पार्थिवा दारुणो धूमस तस्माद अग्निस्त्रयीमया. अशा प्रकारचा हा त्रयीमय असलेला अग्नी, 3 प्रकारचा असलेला अग्नी या ठिकाणी त्याने वर्णन केलंय की भगवंताच्या मध्ये सुद्धा माया आणि ईश्वर हे एकरूपच आहे. पण माया हे त्याचं तमोमय स्वरूप आहे किंवा या ठिकाणी रजोमय स्वरूप आहे आणि भगवान हा स्वतः सत्वमय आहे. त्याप्रमाणे ते म्हणतात की ब्रह्मादीनापि यथोत्तरम वैशिष्ट्यमिती भावा. ते म्हणतात की रजस तमसी प्रकृती ही स्वभाव येषाम ते अतएव पितृभूतादिभिः. त्याप्रमाणे पार्थिवात दारुणो धूमस तस्माद अग्निस्तयीमया तमसस्तु रजस तस्मात सत्वम यद ब्रह्मदर्शनम. आधी तम आहे, तमातून आपल्याला रज प्रगट होतं आणि रजातून मग तद ब्रह्मदर्शन सत्व प्रगट होतं. आधी म्हणून तर आपण समुद्र मंथनाची कथा बघतो. सगळ्यात पहिल्यांदा काय निघालो? समुद्र मंथनातून अमृत निघालं का? पहिल्यांदा नाही निघालं. पहिल्यांदा सगळ्यात हलाहल विष निघालं. त्याचं कारण असं आहे की पहिल्यांदा तमाचाच आविष्कार होत असतो. आधी तमाचंच प्रगटीकरण होतं, तमाचाच आविष्कार होतो. मग त्यातून हळूहळू रज प्रगट होतं. मग उच्चैश्रवा घोडा प्रगट झाला, काही या अप्सरा प्रगट झाल्या, रज स्वभाव प्रगट झाला आणि मग सत्व गुणात्मक अशा प्रकारचं अमृत प्रगट झालं. तमसस्तु रजस तस्मात सत्वम यद ब्रह्मदर्शनम. आणि मग नंतर ब्रह्मदर्शन. त्याप्रमाणे आधी तम, मग रज आणि मग सत्व. त्याप्रमाणे अग्नी जसा आधी धुराच्या रूपाने प्रगट होतो आणि नंतर तो व्यक्त होतो, त्याप्रमाणे भेजरे मुनयो थाग्रे भगवंत मधोक्षजम सत्वम विशुद्धम क्षेमाय कल्पन्ते येनुतान्यः. त्याप्रमाणे सगळ्यात पहिल्यांदा भगवंताच्या या स्वरूपाचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. आणि भगवंताचं स्वरूप वर्णन करताना लाकूड हा ज्याप्रमाणे, दारू म्हणजे लाकूड, ते पेटवलं म्हणजे ज्याप्रमाणे आधी धूर प्रगट होतो आणि नंतर अग्नी प्रगटतो. अग्नीला आवरण हे धुराचं आहे. अग्नीला धुराचं आवरण आहे, पण त्यातून अग्नी व्यक्त होतो. त्याप्रमाणे अग्नी हा वेदमय आहे. तो त्रयीमय. त्रयीमय म्हणजे वेदमय, वेदत्रयी. त्याप्रमाणे अग्नीलाच वेद म्हटलेलं आहे. अग्नी हा वेदमय आहे. म्हणून या ठिकाणी ज्ञानापूर्वी अज्ञानच असतं अशी संकल्पना केलेली आहे. ज्ञान प्रगट होण्याच्या आधी अज्ञानच असतं, धूरच असतो आणि नंतर अग्नी प्रगटतो. धूर हा अग्नीपासून तयार होतो आणि तो अग्नीला झाकतो. ज्याप्रमाणे आपण बघतो की एखाद्या पाण्यातून शेवाळ निर्माण होतं आणि पाण्याला झाकतं. हे झाकणं, आवरण आणि विक्षेप हे गुण मायेचे. हे मायेचे गुण त्यातूनच व्यक्त होतात. त्याप्रमाणे लाकडातून सहज अग्नी प्रगटणार नाही. अग्नीला प्रेरणा द्यावी लागेल. ती प्रेरणा व्यक्तीची आहे. म्हणून रामदास स्वामींनी म्हटलंय की या ठिकाणी वन्ही तो चेतवारे चेतविताच चेततो. वन्ही चेतवला पाहिजे, तो चेतवल्यानंतर चेतेल. परंतु आधी आपली प्रेरणा त्यात असली पाहिजे. ही प्रेरणा, कार्याची प्रेरणा ही ईश्वराची प्रेरणा आहे. अग्नीच्या अस्तित्वामुळं आपल्याला तो धूर दिसतो. या अग्नीपासून वेदांचे यज्ञ यागादी कर्म सुरू होतात. धूर हे अग्नीचं लिंग आहे असं तत्वज्ञानात म्हटलेलं आहे. धूर म्हणजे काय? तर अग्नीचं लिंग आहे. लिंग म्हणजे सूचकता. अग्नी दाखवण्याचं एक सूचना म्हणजे धूर. म्हणजे त्यातून अग्नी आहे हे कळतं. म्हणून अग्नीचं लिंग म्हणजे धूर आहे. म्हणून खरं अग्नीच्या आधी धूर आहे. म्हणून आवरण आणि विक्षेप हे मायेचे गुण. नंतर मग अग्नी हा साक्षात्कार रूपाने आपल्याला प्रगट होतो. तसं ब्रह्म हे प्रकाशक आहे. अग्नीप्रमाणे ते प्रकाशक आहे. तम आणि रज यातून नंतर सत्व प्रगट होतं. ब्रह्मदर्शन त्यातून होतं. धुराची उपाधी अग्नीला, तशी संसाराची उपाधी आत्म्याला लागलेली आहे. अग्नी आणि आत्मा यात साम्य आहे. अग्नी जसा त्रयीमय आहे, वेदमय आहे, ज्ञानमय आहे,
त्याप्रमाणे आत्मा सुद्धा चैतन्यमय आहे, ज्ञानमय आहे. पण त्याला झाकलंय कशाने? तर धुराने. तसं इथं झाकलंय कशाने? तर संसाराने. म्हणून या ठिकाणी आपल्याला विक्षेप बाजूला केला पाहिजे, आवरण बाजूला केलं पाहिजे आणि त्यातून प्रगटता आपल्या ब्रह्माची, आपल्या अंतरंगाची प्रगटता व्यक्त झाली पाहिजे. त्याप्रमाणे ते म्हणतात या उपाधीमुळं हे झाकलेपण आहे. उपाधीमुळं या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात. उपाधीच्या द्वारे सत्व प्रगट होत नाही आणि रज आणि तमस तेवढं प्रगट होतं. भेजरे मुनयो थागरे भगवंत मधोक्षजम सत्वम विशुद्धम क्षेमाय कल्पन्ते येनुतानेह. त्यासाठी सत्वम विशुद्धम क्षेमाय, सत्व प्रगट झाल्यानंतर आपल्याला क्षेम, आनंद, कल्याण आपलं होतं. भगवंताच्या मूळ स्वरूपाचा आविष्कार हा केवळ सत्वगुणातूनच होऊ शकतो. मुमुक्षुवो घोर रूपा नीत्वा भूतपती नथ नारायण कला शांता भजन्ति हेनु देवा रसतमा प्रकृतया समशीला भजन्ति वै पितृभूत प्रदेशादी. या ठिकाणी आता प्रत्येकाच्या रज, तम आणि सत्व या गुणांच्या देवता सांगितलेल्या आहेत. रजाची देवता आहे, तमाची देवता आहे आणि सत्वाची देवता आहे. समशीला भजन्ति वै हा एक महत्वाचा सिद्धांत या ठिकाणी सांगितलेला आहे. समशीला भजन्ति वै, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनेच विचार करत असतो. समशीला आपण म्हणतो ना, एखाद्याचं मित्रमंडळ बघायचं, त्याच्यावरून आपण तो कसा याची परीक्षा करतो. एखादा आपल्याला जर वर संशोधन करायला आपण निघालो, कसा आहे मुलगा, कसा आहे, चांगला आहे, दिसायला चांगला आहे, उंच आहे, पुरा आहे, नोकरी आहे, हो हो ते ठीक आहे, पण त्याचे मित्र कोण आहे? तो त्याचे मित्र काही नाही, त्याचे मित्र पत्ते खेळत असतात, बर अजून नाही दारू पित असतात. काही वेळेला दारू एखाद्या वेळेला पितात, काही वेळेला मटकाही लावतात. असे त्याचे मित्र आहेत. अरे म्हणजे मटका लावणारे, दारू पिणारे, गांजा ओढणारे हे याचे मित्र आहेत. याचा अर्थ असा की हा सुद्धा तसाच असला पाहिजे. का? तर मॅन इज नोन बाय दी कंपनी ही कीप्स. ज्याप्रमाणे तुम्ही ज्यांच्या सहवासात राहता त्याचा परिणाम तुमच्यावर होत असतो. कारण समशीला भजन्ति वै, प्रत्येक जण आपापल्या, आता इथे शील म्हणजे आपला स्वभाव, आपापल्या स्वभावानुसार मैत्री करतो. या ठिकाणी समशीला. आणि मैत्री कोणाची होते? तर समानशीले व्यसनेषु मैत्री. मैत्री कोणाची होते? समानशीले, जो एका शीलाचा आहे, एका स्वभावाचा आहे, आवडतो. बघा ना, आपण व्यायामशाळेमध्ये मारुतीचं चित्र लावलेलं असतं. व्यायामशाळेत मारुती कशामुळं? सगळ्या जे पैलवान असतात त्यांना मारुती प्रिय असतो, कारण मारुतीसारखं बलदंड व्हायची ही त्यांची इच्छा आहे. समशीला, मारुतीसारखं ताकद आपल्यामध्ये आली पाहिजे, आपण तितकं बलदंड झाला पाहिजे म्हणून मारुतीचं चित्र लावलेलं असतं. आणि मारुतीचे भक्त ते असतात. जे मारुतीचे भक्त आहेत ते बलदंड आहेत, जे कुस्तीगीर आहेत ते मारुतीचे भक्त आहेत. समशीला भजन्ति वै, प्रत्येक जण आपापल्या स्वभावानुसार देव निवडतो, हा मुद्दा आहे. या ठिकाणी उल्लेख असा आहे की सत्व, रज आणि तम हे शेवटी एकाच देवाचे भाव आहेत. पण देवाने हे 3 रूप का धारण केले? त्याचं कारण समाज भिन्न आहे म्हणून. स्वभाव मपरे जनाः, जनांचा स्वभाव भिन्न भिन्न आहे. जनस्वभाव भिन्न आहे. भिन्न भिन्न माणसाच्या प्रवृत्ती आहेत. माणसाची प्रवृत्ती एक नाही, माणसाच्या प्रवृत्ती भिन्न आहेत. आणि या भिन्न प्रवृत्ती असल्यामुळं भिन्न भिन्न देव निर्माण झाले. ज्यांना सत्व प्रधान प्रवृत्ती आहे त्यांना सात्विक देव आवडतो. बघा ना, आपण गोरगरिबांचा देव कोण आहे? गोरगरिबांचा देव विठोबा. का हो? विठोबाला काही लागत नाही, एक तुळशीचं पान अर्पण केलं की विठोबा खुश. आपण म्हणतो ना की एकादशीस या शंकर महादेव यांना एक केवळ चंद्र हा एकादशीने खुश होतो, महादेव एकादशीने खुश होतो, विष्णू एकादशीने खुश होतो. का? त्यांना प्रिय
एक दशी म्हणजे आपण एक दशी अर्पण केली तर चंद्र खुश आहे, चंद्राला दशी अर्पण करतात म्हणे. महादेवाला सुद्धा एकादशी प्रिय आहे आणि भगवंत विष्णूला देखील एकादशी प्रिय आहे. याप्रमाणे सांगायचं तात्पर्य असं की विठोबा विठ्ठल हा देव आवडतो कोणाला? गोरगरिबांना आणि श्रीमंत लोकांना. श्रीमंतांचा देव जर पाहिला तर काय बाबा म्हणे बालाजी, कशामुळे? श्रीमंतांचा देव आहे. काय हिरे आहेत, काय माणिक आहेत, काय मोती आहेत, काय जड आहे, काय जवाहीर आहे, किती सोन्याचे अलंकार आहेत. सोन्याचे अलंकार ज्यांना प्रिय आहेत त्यांना सोन्यांचा अलंकार असलेला देव प्रिय आहे. तो बालाजीच प्रिय आहे. तो बालाजी सर्वांना प्रिय असू शकत नाही. कारण जे श्रीमंत आहेत, व्यापारी आहेत, ते सगळे व्यापारी लोक, सगळे श्रीमंत लोक, सगळे मारवाडी लोक बालाजीला भजतात, व्यंकटेशाला भजतात. का हो? व्यंकटरमणा गोविंदा. कशामुळं? व्यंकटरमणा गोविंदा तो श्रीमंत देव आहे. श्रीमंताचा ओढ श्रीमंतीकडे, गरिबाचा ओढ गरिबीकडे. आणि म्हणून या ठिकाणी विठ्ठल प्रिय. एक तुळशीचं पान अर्पण केलं की विठ्ठल आनंदी आहे. म्हणून या ठिकाणी सांगायचे तात्पर्य समशीला भजंती वै. प्रत्येकजण आपापल्या स्वभावानुसार देव निवडतो. जो रागीट आहे त्याला रागीट देव आवडतो. तो म्हणतो मला शंकरच आवडतो. आशुतोष उमापती, ताबडतोब प्रसन्न होणारा आणि ताबडतोब रागवणारा, मला तोच देव आवडतो. माझ्या स्वभावाप्रमाणे देव आहे. देवाने असंच पाहिजे. बरोबर वाईट लोकांना मारलंच पाहिजे. त्यांना असे देव आवडतात. काही लोकांना ते शांत प्रवृत्तीचे असतात. ते म्हणतात नको काय करायचे, निशस्त्र असलेला विठ्ठल तेवढा प्रिय आहे. हातात कोणते शस्त्र नाहीत, केवळ विटेवर उभा, कटेवर हात धारण केलेला असा. रामदास स्वामी जेव्हा विठ्ठलाच्या दर्शनाला गेले म्हणे, तेव्हा विठ्ठलाचं दर्शन त्यांनी घेतलं आणि विठ्ठलाकडे बघून त्यांनी प्रश्न उपस्थित केला. का रे म्हणले, कोठे गेले चापबाण? का रे म्हणले, विठ्ठला उभा राहिलास नुसता, कुठे तुझं धनुष्य, कुठे तुझा बाण? कोठे सीता लक्ष्मण, कुठे तुझी सीता, कुठे तुझे लक्ष्मण? आता त्याची गरज आहे. त्या काळात रामदास स्वामींनी समाज पाहिला आणि समाजातील दुरवस्था पाहिली. अनाचार, त्याचप्रमाणे भ्रष्टाचार, लोकांची पळवापळवी, स्त्रियांची पळवापळवी पाहिली आणि त्यांना वाटले की आता देवानी हातात धनुष्यबाण घ्यावं आणि या लोकांना याचं निर्दालन करावं. रामदास स्वामी त्या प्रवृत्तीचे होते. त्यामुळे त्यांना आवडला कोणता देव? मारुती आवडला. त्यांना आवडला कोणता देव? श्रीराम आवडला, हातात धनुष्यबाण धारण केलेला. आणि विठ्ठलाला प्रश्न विचारला की कोठे धनुष्यबाण, कुठे गेलं तुझं? कोठे गेले चापबाण, कोठे सीता लक्ष्मण? असो, सांगायचं तात्पर्य असं की जो ज्या स्वभावाचा आहे त्याला तो देव आवडतो. त्याला म्हणतात समशीला भजंती वै. या ठिकाणी त्यांनी वर्णन केले की रजस्तमः प्रकृतय समशीला भजंती वै. पितृभूत प्रजेशादीन श्रेयश्वर्य प्रजे सवाहा. प्रत्येक जण आपापल्यानुसार देव निवडतो. आता यानंतर या प्रत्येकाच्या देवाच्या निवडी कशा पद्धतीच्या आहेत आणि रज तम स्वभाव यानुसार प्रत्येकाच्या निवडीचा विचार केल्यानंतर वासुदेव परायण वृत्ती कशी या संबंधीचे जे वर्णन करतील तो सगळा भाग उद्या सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलीकवरते हर विठ्ठल. सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वतीपते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः. हरे